आपल्या दैनंदिन जीवनात आपण खातो ते अन्न आणि पितो ते दूध खरंच आपलं पोषण वाढवते का आपल्याला आजारी करते? शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अतिरिक्त पेस्टिसाइड्समुळे आणि दुधाच्या भेसळीमुळे होणारे दुष्परिणाम आपण सगळे अनुभवतो, सगळे भोगतो. द इंडिया स्टोरी हा सिनेमा आपल्याला ताटाकडे आणि आपल्या विचारांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हा आनंदाचा पॉडकास्ट आहे, जिथे आहे सद्विचारांचा मेळा, जो देणारे तुम्हाला आनंद वेळोवेळा, ही आपली टॅगलाईन आहे. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत युगम रियालिटी. रिडेव्हलपमेंट मधील एक मला अशा व्यक्तींना भेटवायचंय की जे वेगळी दिशा देणार आहेत काही दिवसानंतर. कथा लिहिणारा पारंपरिक लेखक नाहीये, पण त्याने लिहिलेली कथा देशाला वेगळी दिशा देऊ शकते. मग तुम्ही म्हणाले काय? तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की फिल्म हे माध्यम, सिनेमा हे माध्यम खूप परिणामकारक आहे, खूप वेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट करणार आहे. एका सिनेमाचं प्रमोशन नाहीये हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. दिस इज नॉट फिल्म प्रमोशन. हा विषय मला खूप आवडला आणि हा विषय इथे चर्चेला जावा आणि ह्याच्याशी संबंधित लोकांना बोलतं करावं, या एकाच उद्देशाने आपण हा आज घाट घातलेला आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो ज्यांच्याबद्दल मी पहिली ओळ वापरली, त्या या सिनेमाचे लेखक नसलेले पण आता लेखक म्हणून पुढे येणारे सागर शिंदे यांचं मनापासून स्वागत करू. सागर, मनापासून तुमचं स्वागत. या फिल्मला असं स्वरूप देण्यामागे एक जो दिग्दर्शकाचा मोठा हात लागतो, तो दिग्दर्शक आहेत चेतन डिके सर. त्या चेतन डिके सरांच्या शेजारी जे बसलेले ते माझे मित्र आणि ऍडिशनल कलेक्टर म्हणून असलेले शंकरराव जाधव. त्यांचा रोल काय कळेल, सांगतो. त्यांच्या शेजारी जे आहेत ते त्यांच्या पत्नी मिसेस अनिता जाधव. मनापासून स्वागत. सागरजी, तुम्ही लेखक नाही आहात, बरोबर? पारंपरिक लेखन कधी केलेलं नाहीये, लेखक म्हणूनही तुम्ही कधी स्वतःलाही बघितलेलं नव्हतं. आज कथा लिहिताय तुम्ही आणि ती कथा आज जगभराच्या फिल्ममध्ये, की जगभर प्रदर्शित होणाऱ्या फिल्मला वापरली जाते. आज भावना काय हे मला पहिली सांगा. त्या गोष्टीचा तर मला आनंद आहे की मी लिहिलेली कथा वर्ल्ड वाईज रिलीज होणाऱ्या फिल्मसाठी, पॅन इंडिया फिल्मसाठी वापरली जाते आणि त्याचं श्रेय चेतन सरांना आहेच नक्की. कारण मूळ त्या फिल्मचं कथापेक्षा दिग्दर्शन महत्वाचं आहे. त्यामुळे ती कथा पूर्ण जगापुढं मांडली जाते. ह्या कथेमागचं मूळ असं आहे की आम्ही दोघांनी ठरवलं होतं की फिल्म बनवायची. त्याच्यासाठी आम्ही 3 वर्ष वेटिंग केलं. एका क्रांतिकारकावर आम्ही फिल्म बनवायची ठरवली होती. कारण मुळात काय आहे की देशप्रेम आहे. आमचं प्रोडक्शन हाऊसचं सर वगैरे आम्ही सगळे पार्टनर आहे. प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे MIG प्रोडक्शन. MIG मीन्स काय? मिशन इंडिया ग्रुप. म्हणजे जे बनवायचं ते इंडियासाठी, जे महाराष्ट्रासाठी, एखाद्या समाजासाठी, एखाद्या व्यक्तीसाठी असं काही नाहीये. त्यामुळे आमचं ग्रुपलाही आम्ही तसं मिशन इंडिया ग्रुपच नाव दिलं.
आणि क्रांतिकारक म्हणजे ज्या लोकांनी देशासाठी आहुती दिली त्यांच्यावरती आम्हाला फिल्म बनवायची होती. फिल्म आमची ती तयार झाली. पूर्ण त्या फॅमिलीकडून आम्हाला राईट्स मिळाले. पण ते ऐतिहासिक फिल्म असल्यामुळे त्याचं बजेट हेवी जात होतं. म्हटलं सुरुवातीला आपण एवढी मोठी रिस्क घेण्यापेक्षा आपण दुसऱ्या टॉपिकवर आपण थोडा तुरंत विचार करू. परंतु कंटेंट देशाचा असावा, दुसरा कुठला नसावा. म्हणून आम्ही थोड्या दिवस वेट केला. अजून 3-4 फिल्म सर्च केल्या, पण त्याच्यात काय थोडं यश मिळालं नाही. मग तसा खूप वेळ घालवला आम्ही म्हणजे ही फिल्म बनवण्याच्या. मग एक वेळेस चेतन मायनला म्हटलं, की एक टॉपिक आहे माझ्याकडं, कारण ती जर्नी मी पास केलेली आहे. म्हणजे माझ्या एका मित्राच्या लहान बाळाला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. ओके. आणि तो कॅन्सरची जर्नी आहे ते पूर्ण मी म्हणजे पास केलेली आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम पण आले आम्हाला थोडेसे. थोडेसे म्हणजे फायनान्शियली प्रॉब्लेम आले, मानसिक हानी झाली, आर्थिक हानी झाली, सगळ्या गोष्टी. मग त्या जर्नीमध्ये मी ज्या ठिकाणी गेलो, म्हणजे कॅन्सर झालेला त्या बाळाला हॉस्पिटलला मी प्रत्येक ठिकाणी असायचो. म्हणजे देशातल्या जे नामांकित हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जायचो. पण त्या ठिकाणी मला अशी छोटी-छोटी अनेक बाळं दिसायची, छोटी लहान मुलं. हं, हं. की ती पीडित होती कॅन्सरनं आणि खूप त्रासलेली होती. म्हणजे त्या लहान लेकरांना समजत नाही की नक्की आपल्या बाबतीत झालंय काय आणि होतंय काय? मी डॉक्टरांना प्रश्न करायचो की नक्की हा जो कॅन्सर आहे किंवा ही गोष्ट घडती कशामुळं? म्हणजे ठीक आहे, मोठ्या माणसांना असं आपण ऐकलंय की व्यसन केल्यामुळं, बिडी, सिगारेट, तंबाखूमुळं घडती. पण ह्या लहान बाळांच्या बाबतीत असं का? ह्यांनी तर बिडी, सिगारेट किंवा काही डॉक्टर म्हटले की हा अनुवंशिक पण असू शकतं. पण काही बरेच 90-95% लोकं अनुवंशिकचा काही संबंधच नाही. आणि हो. कॅन्सर हा आत्ता आला लहान मुलांच्या बाबतीत. पूर्वी एवढा प्रकार नव्हता. मग त्याच्यामध्ये रिसर्च सुरू केला. रिसर्च सुरू केल्यानंतर ते लहान बाळ होतं माझ्या मित्राचं, ते एक्सपायर झालं. म्हणजे त्याला नाही वाचवू शकलो आम्ही. पण त्याच्यानंतर ठरवलं होतं, की ह्या विषयासाठी आपल्याला देशासाठी काहीतरी काम करायचंय. आणि काम करायचं ठरवल्यानंतर एक फिल्म इंडस्ट्रीमधनं आपण हे जगासमोर किंवा देशासमोर आणू शकतो. हे मला त्यानंतर आम्ही टॉपिक शोधताना आठवलं, की हा विषय आपण देशासमोर आणूयात. मग त्या पूर्ण स्टडी केल्यानंतर जे भारतामध्ये केमिकल्स वापरले जातात, पेस्टिसाइड वापरले जातात शेतीमध्ये, ज्याचा खतांचा ज्याचा वापर अतिप्रमाणात झाला आणि त्या वापराचा परिणाम म्हणजे कॅन्सर आणि म्हणजे मुलांच्यावरच नाही, लोकांच्यावरती पण झाला. म्हणजे जे आपण अन्न खातोय, आपण म्हणतो की लहान मुलांना बाहेरचं खायला देऊ नका, आजार होतील, कॅन्सर होईल. परंतु आपण आपल्या घरातलं खायला देतो. पण ते बाहेरच्यापेक्षा सुरक्षित आहे का? हा प्रश्न पडला ज्यावेळेस रिसर्च पूर्ण झाल्यानंतर. मग घरातलं सुरक्षित अजिबात नाहीये, असं आमचं ठाम मत झालं. कारण जे रिसर्च पेपर, जे स्टडी केले, जे समोर आलं, ते वास्तव भयानक होतं. म्हणजे जे लहान मुलांना दूध दिलं जातं किंवा सगळेच मोठी लोकं किंवा वयोवृद्ध लोकं दूध पितात. त्या दुधांमधल्या भेसळ किंवा पालेभाज्यांमध्ये येणाऱ्या भेसळ, पेस्टिसाइडचे प्रमाण, केमिकलचे प्रमाण, फळांचे प्रमाण, जे आपण गहू खातो, गव्हामध्ये सुद्धा पेस्टिसाइड आहेत. म्हणजे घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पेस्टिसाइड आहेत आणि ह्याचा परिणाम इतका भयानक झाला आणि तो देशासमोर आणावा. म्हणून मला वाटलं, की ह्याच टॉपिकवर आपल्याला फिल्म करूया आणि त्याला नाव द इंडिया स्टोरी का दिलं? कारण ती स्टोरी माझी, तुमची किंवा समाजाची नव्हती. ती स्टोरी पूर्ण देशाची होती. म्हणून सिनेमाचं नाव द इंडिया स्टोरी. इंडिया स्टोरी स्लो पॉइझन इन प्रोग्रेस म्हणजे ते प्रोग्रेसमध्ये आहे पॉइझन जे आपण खातोय ते. आणि तो टॉपिक आम्ही डिस्कस केला चेतन माईंनी आम्ही आणि त्यांनाही तो खूप आवडला, की ठरवलं की चला आपण ह्याच्यावरती पुढे जायचं. बाकी प्रोजेक्ट आपण बाजूला ठेवू, पण ह्याची गरज आहे आता. बघ आता तुम्ही ह्या ज्या वेळेला विचार करत होतात की हा विषय करायचा, हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, Yes. बरोबर? आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची माहिती होते आणि त्याच्यावर अभ्यास केला जातो, त्यात मोठा फरक आहे. माहिती होणं इतपत ठीक आहे. आता तुम्हाला काही कारणांनी माहिती झाली की एक घटना वाईट घडली, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करायला लागलात. पण ह्या गोष्टींसाठी तुम्हाला रिसर्च करणं ही खूप महत्वाची गोष्ट वाटते मला. मग काही लोकांना तुम्ही भेटला असाल काय? कसे होते ते अनुभव किंवा तुम्हाला काय गोष्टी धक्कादायक काही जाणवल्या? रिसर्च करणं मला अगदी सोपं झालं. कारण मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि मी शेती केली किंवा करतोय आजही. शेतीमध्ये केमिकल कसे वापरले जातात, म्हणजे त्याचं प्रमाण कसं आहे
आणि बाजारातून ते कसे आणले जातात हे ऍक्च्युली शेतकऱ्यांना माहित नसतं. शेतकरी काय सामान्य जातो, दुकानदाराला विचारतो किंवा फोटो दाखवतो की असा असा प्रॉब्लेम आहे, अशी आळी झाली किंवा असं खत पाहिजे, आणि दुकानदार त्यांना देतो. बरोबर. कुठली कंपनी आहे, त्याचं प्रमाण किती आहे, त्याचे परिणाम काय आहेत, हे काही शेतकऱ्यांना माहीत नसते आणि त्याचा वापर अतिप्रमाणात करतो. म्हणजे उत्पन्न वाढीसाठी, म्हणजे शेतकऱ्यांना मुळात आपल्या देशामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी काय म्हणतो की मला भाव नाही मिळत ना, मग मी उत्पन्न जास्त काढण्याचा प्रयत्न करतो. मग उत्पन्न जास्त काढण्याचा परिणाम इतका घातक गेला की जो प्रत्येक, आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर पण जास्त झाला, कारण तो डायरेक्टली संपर्कात आहे. तोही तोच खातोय ना. हो, हो. म्हणजे कॅन्सरचं किंवा बाकी आजाराचं जास्त प्रमाण शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा शेतकऱ्या लोकांना जास्त आहे. म्हणजे बरेच असे पट्टे आहेत देशामध्ये की त्याला कॅन्सर पट्टा म्हणूनच ओळखलं जातं. म्हणजे कॅन्सर जास्त आहे Cancer belts. कॅन्सर बेल्ट. तर तो स्टडी करणं मला जरा सोपं गेलं, मी शेतकरी असल्यामुळं. आणि काही तुम्ही कुणाची मदत घेतली का या सगळ्या प्रोसेसमध्ये? ह्याच्यामुळं पेस्टिसाइड किंवा ह्याच्या अतिवापरामुळे कॅन्सर कसे होते, ह्याच्यासाठी मला काही डॉक्टरांची मी मदत घेतली. कारण टेक्निकल मुद्दे येतात टेक्निकली ना मुद्दा आहे बरेच. की तो हां. कसं होतो. नाही, पहिला प्रश्न येतो की खरंच ह्याच्यामुळे होतो का? हो, हो. पण डॉक्टरांचे काय स्टडी केल्यानंतर मला आर्टिकल दिले, त्यांनी प्रूफ दिले. म्हणजे देशाच्या बाहेरचे पण असे बरेचसे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी फायनल केलं की ह्याच्या अतिवापरामुळं, मी अतिवापरामुळं म्हणतोय की अतिवापरामुळं कॅन्सर होतो. तो स्टडी मला डॉक्टरांच्याकडून मदतीनं पण मिळाला आणि काही आर्टिकल्स पण आले, आणि मी शेतकरी असल्यामुळे पण त्यातून थोडा स्टडी मला जास्त मिळाला. मग असा विचार आला नाही का, की हा विषय आपण विचारात घेतोय, आपणच पैसे गुंतवण्याच्या ऐवजी एखादा फेमस किंवा एखादा नावाजलेला निर्माता घ्यावा आणि त्याच्याकडे ताब्यात द्यावं ही फिल्म किंवा हा प्रोजेक्ट? सर, ह्याच्यामध्ये काय असतं की ज्या संबंधी ज्याच्या बाबतीतल्या ज्या घटना असतात आणि ज्याचं अंतःकरणातून जो भाव जो असतो, तुमचा असू द्या, माझा असू द्या, सरांचा असू द्या, ज्याचा तो मांडू शकतो परफेक्ट प्रमाणपणे, तो एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर केला तर तेवढ्या भावनेने किंवा तेवढ्या तीव्रतेने मांडेल का नाही हे सांगू शकत नाही. जसं मी माझी भावना आहे जेवढ्या तीव्रतेनं मांडण्याचा प्रयत्न केला कथेमधून, हो. तशी कदाचित बाहेर नसती झाली. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला आणि सरांनी नाही, मॅडम मी विचार एवढ्यासाठी करतो की हे सगळं अर्थकारणाचा मोठा विषय. आपण जेव्हा पॅन इंडिया करतो किंवा वर्ल्ड वाईड करतो तेव्हा हे सगळं अर्थकारण आलं ना नाही, त्याच्यात. अर्थकारणामध्ये तशी मी काय तेवढा श्रीमंत किंवा हे नाही, गरीब घरातलाच आहे. पण सरांसारखे अजूनही एक जाधव सर आहेत, जाधव मॅडम आहेत, खोराटे मॅडम म्हणून आहेत, शहा सर आहेत, सैदानी सर आहेत. त्याच्यानंतर आमचे एक मित्र आहेत, बगाडे साहेब म्हणून आहेत. हे बाकी सगळे चार-पाच प्रोड्युसर्स लोकांनी आहेत. राजपूत साहेब असे छोटे, काळे साहेब असतील, अजून लोंढे सर आहेत. असे एक 6-7 जणांनी ह्याच्यासाठी हेल्प केली आणि खूप प्रामाणिकपणे. म्हणजे ह्या लोकांनी कधी विचारलं नाही की या प्रोजेक्टमधून आम्हाला काय मिळणार आहे? कधीच नाही. म्हणजे सरांनी, मॅडमनी कधी नाही विचारलं. आम्हाला फक्त कंटेंट चांगला आहे, याची गरज आहे समाजाला, याची गरज आहे देशाला. चला, आम्ही तुमच्याबरोबर आहे. पैसे किती मिळणार आहेत हा कधीही विषय किंवा हिशोब केलेला नाही. हा विषयच देशाचा आहे. त्यामुळं अर्थकारण हे आपोआप उभं राहिलं. एक इच्छा असते मनातून करण्याची, इच्छेबरोबर अर्थकारण येतच. त्यामुळं ते मांडलं आणि ते आज पूर्ण सक्सेस झालं. आणि त्या अर्थकारणांबरोबर चेतनभाईंनी जे त्यांचे स्वतःचे एफर्ट्स दिले, एवढ्या एक 20 वर्षाचे एफर्ट्स फिल्म इंडस्ट्रीतले, ते खूप मनापासून मांडले. म्हणजे खूप कष्टातून त्यांनी ते डेव्हलप केलं. आता चेतनजींच्याकडे मी येतो. चेतनजी गेले 20 वर्ष फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहात तुम्ही, बरोबर? वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुम्ही जोडले गेलेले आहात फिल्म इंडस्ट्रीशी. ॲज अ डिरेक्टर इतकं मोठं सेन्सिटिव्ह प्रोजेक्ट जेव्हा तुमच्याकडे आलं, तुमचे ते मित्र आहेत, त्यामुळे तुमचे विचारांची देवाणघेवाण तर चालूच होती. हे आपोआप घडत नाही, ओव्हरनाईट ठरत नाही. तर ज्या वेळेला असा विचार आला की आपल्याला ही फिल्म करायची, जेव्हा सागरजींनी सांगितलं की आपल्याला ही फिल्म करायची, तुमच्याकडे ॲज अ डिरेक्टर काही निकष बांधलेले असतात डोक्यात की आपल्याला हे आर्टिस्ट पाहिजे, फिल्मचं स्क्रिप्ट साधारण या लेवलवर असेल जी कमर्शियली सक्सेसफुल होईल. डायरेक्टर तेच विचार करणार की मला दिसतोय ती फिल्म दिसली पाहिजे.
तर जेव्हा तुम्हाला फिल्म दिसायला लागली असेल, तेव्हा तुम्ही ॲज अ डिरेक्टर म्हणून ज्यावेळेला ॲक्सेप्ट केली ती फिल्म, तेव्हा डोक्यात काय नेमकं विचार होतो, की मी ही काय करतो? का करतोय? फिल्म का करतोय? ऍक्च्युअली काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्सेप्ट करायचा विषय नव्हता. आमच्या दोघांचा विचार जो होता की बाबा काहीतरी देशासाठी करायचं. तो जसं त्यांनी सांगितलं सरांनी की जे क्रांती आम्ही त्याच्यावरती काम करत होतो. बरोबर. जसं तर वेगळा विषय काय करायचा असं तो हा सब्जेक्ट आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे की सरांनी जसं सांगितलं सागर सरांनी की त्यातलं ते एक त्यांच्या मित्राच्या जे मुलीबद्दलच्या गोष्टी झाल्या पेशा मग त्याच्यावरती विचार आला की हे म्हणजे लहान मुलीला कसं काय कॅन्सर होऊ शकतो. ठीक आहे, हे पहिलं ऐकलेलं 2000च्या काळात म्हणजे हे ऐकलेलं की आपण तंबाखू आणि ह्याच्यामुळे कॅन्सर वगैरे होतं वगैरे. मग तेव्हा होतं तर आता काय नाही. इथून ती सगळी सुरुवात झाली. इथून सुरू झालं मग त्यांचा भरपूर रिसर्च झाला. त्या रिसर्चमध्ये अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो पंजाबमध्ये तुम्ही Googleला जर रिसर्च केलं तर एक ट्रेन आहे. ते ट्रेनचं नाव आहे कॅन्सर ट्रेन. ट्रेनचंच नाव आहे. कॅन्सर ट्रेन. हां. ती आजही? आजही. ती भटिंडापासून रात्री 9:30ला निघते. ती बिकानेरला जाते. तिकडे ते कॅन्सर हॉस्पिटल आहे. सो त्याच्यामध्ये 80% कॅन्सर पेशंट असतात. हो. आणि हे रिअलिस्टिक गोष्ट आहे. ही Googleवरती पण आहे. तसंच ते रिसर्च करत असताना बऱ्याच गोष्टीचा रिसर्च ह्यांनी जसं सांगितलं आणि एक गोष्ट अजून एक आम्हाला जे Googleवरती आहे तसे तुम्हाला मी सांगतो. अशा बऱ्याच रिसर्चमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यातले 1-2 पॉइंट आहेत जे तुम्हाला Googleवरती मिळू शकतात. रिसर्चमध्ये थोडीशी माहिती द्यायची. केरळमध्ये कासरगोड नावाचं एक गाव आहे. तिथं 1976 पासून एंडोसल्फान म्हणून केमिकल आहे. ते हेलिकॉप्टरमधून 15,000 एकरवरती चिडकतं. फवारलं जातं. वरून हेलिकॉप्टरमधून. हां. तिथले लोक आजपर्यंत हँडिकॅप पैदा होतात नाही. जन्म हो. घेतात हँडिकॅप. सो तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे हे तर काय तुम्हाला 1-2 पॉइंट सांगितले, पण हे बऱ्याच गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट काय आहे, की थॉट कसं जसं त्यांचा आणि थॉट माझा सेम आहे, की आम्हाला एक देशासाठी गोष्टी करायच्या. तर प्रत्येक डिरेक्टरचा थॉट वेगळा असतो. बरोबर. प्रत्येकाचं माइंड वेगळं असतं. मग कमर्शियल आस्पेक्टनी बघणं वेगळं आणि आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी एक मेसेज द्यायचा आहे. येस. आणि आता याचा स्क्रीन प्ले वगैरे लिहिताना सरांनी पण डे नाईट मेहनत करून त्याच्यावर बसून सगळ्या गोष्टी कशा परफेक्ट आहेत किंवा काय नाही. त्याच्यासाठी भरपूर डे नाईट त्याच्यावर कारण काय आहे की शेवटी असं जप्त करताना ते कमर्शियली फिल्म वाईज पण झाले पाहिजे तसे ते हो. स्क्रीन प्ले तसं झाला पाहिजे. कारण काय होतं की काही लोक मला 2-3 प्रश्न मला मागे विचारले कोणतरी डॉक्युमेंटरी टाईप तसं नसतं ते. कारण काय असतं तो स्क्रीन प्ले खूप व्यवस्थित मांडणं गरजेचं असतं. फिल्म वाईज आणि त्या सगळ्या गोष्टी. कारण ॲज अ डिरेक्टर जसं तुमच्या बाबतीत तुम्ही आता म्हणताय, कारण हा सोशल ज्यावेळेला क्वेश्चन आपल्याला समाजापुढे मांडायचा आहे, त्यावेळेला ती काळजी घ्यायला लागते की ही डॉक्युमेंटरी पण होऊ द्यायची नाहीये आणि कमर्शियली अजून काहीतरी नको ते एलिमेंट्स पण घालायचे नाहीयेत. तर हे जरा एक खूप तारेवरची कसरत होती असं वाटतं. खूप ते एवढं सोपं नसतं ना ते. त्यासाठी तर ते डे नाईट सर त्याच्यावर बसले, सगळ्या गोष्टी केल्या ते आणि तेही स्वतः फिल्म लव्हर आहे ते. एकही फ्रायडेला एक फिल्म सोडत नाहीत. सगळ्याच फिल्म्स बघतात. सो काय आहे की त्यांनी पण रायटिंग त्यांनी पहिल्यांदा केलं, पण त्यांना नॉलेज तेवढं आहे की ते फिल्म बघून ते त्यांचं काही ना काही कसं असतं एखाद्या माणसाला लाईफमध्ये त्यांचं क्षेत्र जरी वेगळं असेल, काही करायचं असतं. फिल्म एक असं व्हर्जन एक ते आपल्याला काही ना काही देत असतं. एखादी फिल्म देत नाही, पण प्रत्येक फिल्ममध्ये एक तरी लाईन मिळते आपल्याला भविष्यात काहीतरी पुढे जाण्यासाठी किंवा काही जे काय आहे. सो त्यातून त्या गोष्टी आता त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्याच्यावरती डे नाईट घातलं. पण तो जो स्क्रीन प्ले झाला त्यानंतर आणि तो जो मांडलेला आहे त्याच पद्धतीने त्यांनी जो लिहिला त्याच पद्धतीने फिल्म म्हणजे तुम्ही बघितल्यावरतीच कळेल. आता मला एक सांगा, ह्या सगळ्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहिलेलं जे काही चित्र आहे ॲज अ डिरेक्टर, ॲज अ स्टोरी रायटर, हे चित्र ज्यावेळेला स्क्रीनवर दिसणार आहे तेव्हा दिसण्यासाठी तुम्ही काही निकष वापरले असतील की बाबा हा लीड ऍक्टर पाहिजे किंवा हा सेकंड लीड पाहिजे किंवा अजून कोण. तर हे कास्टिंगचे ज्यावेळेला डोक्यात चक्र फिरायला लागली तेव्हा तुम्हाला जे अत्यंत सेन्सिटिव्ह ऍक्टर म्हणून मराठीमध्ये ज्याला संबोधलं जातं, आपला असा श्रेयस, आपला मराठी मातीतला, त्या श्रेयसला सिलेक्ट करताना तुमची थॉट प्रोसेस काय होती? सगळ्यात महत्वाचं काय की सगळ्यात इम्पॉर्टंट असतं प्रोजेक्ट, स्क्रिप्ट हो. आणि विषय सगळ्यात मोठा असतो. स्क्रिप्ट आणि सब्जेक्ट सगळ्यात मोठा असतो. तो सब्जेक्ट ठरवतो की मला कोण पाहिजे, हो. कोण कॅरेक्टर पाहिजे आणि कसं. सो ते जेव्हा ते स्क्रिप्टवरती बसल्यानंतर ते सब्जेक्ट आणि त्या सगळ्या गोष्टी ते सगळे चेहरे समोर येतात असतात. त्यातून श्रेयजींचं कसं की आता एक ते जे बापाचं कॅरेक्टर आहे, सो ते सगळं ते बरेच ऍक्टर्स होते, पण एक
एक बघण्याचा दृष्टिकोन असतो डिरेक्टरचा, की व्हिज्युअली त्या लुक्स त्या फिल्मच्या ग्राफनुसार. सो ते त्यांचा चेहरा, 1-2 आर्टिस्ट होते माझ्यासमोर, की त्यांचं दुसऱ्याचं काही नाव घेत नाही मी, पण श्रेयसजींशी जेव्हा त्यांना भेटलो किंवा काय, सो ते ही स्क्रिप्ट अगदी शॉक झाले. पण नंतर ते त्यांनी वाचल्यानंतर ते म्हटलं आपण नंतर 2-3 दिवसांनी भेटूया. ते भेटल्यावरती आम्ही तेव्हा जेव्हा भेटलो त्यांना, ते म्हणले, "यार तुम्ही जसे तुम्हालाही भारतासाठी काय द्यायचंय, तर मलाही काहीतरी द्यायचंय. मी पण बऱ्याच फिल्म्स केलेल्या आहेत आत्तापर्यंत. हो हो मलाही काहीतरी द्यायचंय. सो मला हा सब्जेक्ट खूप आवडला आणि असा सब्जेक्ट माझ्या हातात आलाय, नशीब झालं माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि मलाही देशासाठी काहीतरी द्यायचंय. अशी फिल्म मला करायची आहे, की जिथून मी काहीतरी लोकांना देऊ शकतो." सो त्यांना मग असं सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी पण खूप रिसर्चमध्ये खूप सपोर्ट केला. त्यांनी स्वतः रिसर्च केला. जेव्हा शूटवरती पण काय लागलं किंवा काय नाही, की अजून काय तुला पाहिजे का किंवा असं काय, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला. कसा अनुभव होता त्यांच्याबरोबर एक्स्ट्रीमली म्हणजे कॉपरेटिव्ह ऍक्टर म्हणून एक्स्ट्रा टॅलेंटेड ऍक्टर. सुपर म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग ऑल्सो इज लाईक बिग ब्रदर. हो ना. हा हा खूप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजल अग्रवाल. काजल अग्रवाल साऊथ मधले एवढे मोठे आर्टिस्ट आहेत त्यांचे. त्यांचं सिंगापूरला त्या वॅक्सचा एकच ऍक्ट्रेस आहे, त्यांचा पुतळा आहे तिथे. दुसरी गोष्ट, त्यांनी 75 फिल्म्स केलेले. साऊथचे म्हणजे असं कुठला सुपरस्टार नाही की त्यांच्याबरोबर त्यांनी फिल्म केलेली. सिंगम ही त्यांची बॉलिवूडमधली पहिली फिल्म. साऊथमध्ये त्यांनी केलेलं, त्यांनी मी असं कुठल्या महेश बाबू पासून पवन कल्याण, चिरंजीवी, असं कुठलं ऍक्टर नाही. आता जे तमिळनाडूचे आपले सीएम विजय सर, त्यांच्याबरोबर त्यांनी 3 फिल्म्स केलेल्या लीडमध्ये. सो त्यांचं फेमस फेमस ऍक्टर म्हणजे प्रचंड. आणि त्यांनी त्यांचंही सेम रिएक्शन होतं, म्हणजे की शेवटी कसं आहे की फर्स्ट डिरेक्टर, पहिली फिल्म आहे, ऍक्सेप्ट करणं पण एवढं नाही. तेच मला श्रेयसच्या बाबतीत पण विचारायचं की तुम्ही ऍज अ डेब्यू डिरेक्टर त्याच्याकडे जेव्हा गेलात तेव्हा त्यांनी पण काहीतरी निकष लावले असतील ना, की बाबा काय ते कसं असतं सर, एखादी गोष्ट तुमच्या मनात एवढी आतून असली ना, तशीच बाहेर निघते. ते बाहेर होताना समोरचा ऑब्झर्व करत असतो, पॅशन ठरवतो जेवढं काय बोलताना जे दिसतं. त्या गोष्टी असतात. सेम काजल अग्रवाल यांच्या बरोबर असंच झालं. त्यांनी पहिले म्हणलं, हे असं कसं आणि हे कसं, शॉकिंग हे सगळ्या गोष्टी होत्या. एवढं ते इन्व्हॉल्व्ह झाले, आणि त्यांचंही तेच होतं की बाबा एवढ्या लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, तर आपणही त्यांचाही मुलगा आहे 4 वर्षाचा. सो ते म्हणले, यार मलाही काहीतरी असं करायचं, कारण मी बऱ्याच फिल्म्स केल्यात, पण असं काहीतरी आपण देऊया देशासाठी. ही गरज आहे, आजची गरज आहे. सो त्यांनी तर अक्षरशः हे फिल्मच्या रिसर्चमध्ये त्यांनी घरी दूध बंद केलं. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं बरेच, बंदच केलं अक्षरशः, कुठलंच नाही. म्हणजे या फिल्मनी ते पण मेसेजेस दिले, त्यांनी स्वतः बंद केलं खाणं बाहेरचं वगैरे. म्हणजे आपण दूध जे पितो, अन्न जे खातो, ऑर्गॅनिक, तुम्हाला तो मार्केटमध्ये ऑर्गॅनिक नावावरती बरेच प्रोडक्ट येतात. म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना, गव्हर्नमेंटच्या रिसर्चमध्ये फक्त एकच थोडं ऑर्गॅनिक आहे प्युअर. त्याच्यावरती लिहिलं असतं जैविक भारत, असं ते ट्रेडमार्क आहे. तेच फक्त ओरिजिनल आहे. बाकी नुसते ऑर्गॅनिक आहे तर मार्केटमध्ये, पण त्याची गॅरंटी नाही देऊ शकत. त्याच्यावरती ते क्लिक आहे ग्रीन टिक मध्ये, जैविक भारत. हा, या लोकांबरोबर काम करताना तुम्हाला असं प्रत्येक वेळेला असं काही जाणवलं का की ते पण एनग्रॉस्ड आहेत किंवा त्यांना तो विषय पटलाय आणि ते प्रत्यक्षात करतात? कारण ऍक्टर हा ज्या वेळेला पॅशनेट असतो एखाद्या विषयाशी, तेव्हा त्याला ऍक्टिंग नाही करायला लागत, त्याला ते आपसूक येतं. काही काही सीन मध्ये, जसं काजलजींनी या सीन मध्ये एवढे इन्व्हॉल्व होते, काय असतं एखादा रड्याचा सीन असेल किंवा काय असेल ना, तर लोक ग्लिसरीन वापरतात. काही सीन मध्ये त्यांनी ते वापरलेलंच नाही, तर ते एवढे इन्व्हॉल्व होते. ओरिजिनल त्यांच्या डोळ्यातून. आणि याचा स्क्रीन प्ले पण सागरजींनी लिहिलाय? येस येस. काय अनुभव नाही, काय नाही, कसं काय? कारण हे खूप स्क्रीन प्ले लिहिणं, म्हणजे मी आता त्या क्षेत्रात आहे म्हणून सांगतो, लिखाण करणं, मी एखादी कथा लिहून देणं हे अवघड आहेच, पण ते त्या मानाने सोपं आहे. पण कट्स करत 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 तुम्हाला जेव्हा स्क्रीन प्ले लिहायचा आहे, कारण इम्पॅक्टफुल होणार आहेत ते संवाद, स्क्रीनवर दिसणार आहेत ते संवाद, कथा ही त्या संवादांच्या अनुषंगानं घडीत जाते. नाही, कहाणी तयार झाल्यानंतर आम्ही थोडासा ट्राय केला बाहेरून स्क्रीन प्ले डायलॉग घ्यायचा. बरं. त्यात सॅटिस्फाईड म्हणजे मी नाही झालो वैयक्तिक, आणि चेतनबाई नाही झाले. आमचं एक दोघांचं हे आहे की पूर्ण समाधान झाल्याशिवाय पुढं नाही जायचं. मग ते आम्ही तडजोड नाही. शूटिंग पण बऱ्याच वेळा थांबवलं की नाही, ह्यात सॅटिस्फाईड नाहीये, खर्च डबल झाला तरी चालेल, कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलं. स्क्रीन प्ले डायलॉग आणि त्यात फिल्म लवर असल्यामुळं ही जी फिल्म आहे
म्हणजे काय 2 तास 2.5 तासाचे. त्याच्यामध्ये पूर्ण पब्लिक बोरिंग पण नाही झालं पाहिजे. मेसेज तर चांगला आपण रोज Facebook, WhatsApp सगळ्या सोशल मीडियावर चांगलं बघतो. पण चांगलं बघून चांगलं ते कृतीमध्ये उतरवतीलच असं नाही. मेसेज तर चांगला आहे. पण फिल्म म्हणून पण बघितलं पाहिजे. म्हणजे पब्लिक बोरही झालं नाही पाहिजे. त्याचे चढ-उतार हे. मग त्याच्यामध्ये चेतनबाईंनी मला हेल्प केली, की आपल्याला तो टोन कसा पाहिजे, कुठल्या लेव्हलला. थोडी गाईड मिळाल्यामुळं मग मी ते अगदी चांगल्या लेव्हलला स्क्रीन प्ले आणि डायलॉग हे म्हणजे रेडी केलं आणि ते आवडलं. त्यांनाही आवडलं, टीमलाही आवडलं सगळं. वा वा वा. आता जर तुम्हाला याच्या पुढे प्रोजेक्ट लिहायची वेळ आली तर तुम्ही लिहू शकाल नाही, म्हणजे. आता हा ऑलरेडी 2 प्रोजेक्ट लिहिलेले आहेत. अच्छा, ऑलरेडी लिहिले. परंतु त्याच्यामध्ये आता स्टोरी लिहितात, नंतर स्क्रीन प्ले, डायलॉग लिहितात मध्ये. पण मी स्क्रीन प्ले, डायलॉग सह नॉनस्टॉप सुरू करतो आणि शेवट करतो. मित्रांनो, ते जे काही प्रोड्युसर्स बघतील ना याच्या पुढे, किंवा कोण एक रेडी माणूस आहे की जो स्टोरी लिहितोय, स्क्रीन प्ले लिहितोय, डायलॉग्स लिहितोय, काही कटकट इकडे तिकडे जाऊच नका. खूप कमी वेळात म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक दिला तर 8 दिवसामध्ये पण पूर्ण स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग सह रेडी असेल. 8 दिवसात कोणीच नाही लिहित. बघा बघा बेटा. वा वा वा. आता एक शासकीय विभागात काम करणारे माझे मित्र ह्या फिल्मशी जोडले जातात, याचं मला जे काही अप्रूप आहे ना, शंकरराव जाधव, आता तुम्ही बोला की तुम्ही या फिल्मशी कसे जोडला गेलात आणि तुम्हाला हे का करावं असं वाटलं? सागर हे माझे मित्र आहेत. पहिले मित्र, त्यानंतर व्यावसायिक मित्र झाले. त्याच्यानंतर व्यावसायिक मित्र असल्यामुळं त्यांची कामाची पद्धत, कामाचा आवाका मला सगळा ज्ञात होता, माहिती होती मला सगळी. पण अचानक एक दिवस ते आले आणि बसले. हळूच विषय त्यांनी काढला. असं असं. अरे म्हणलं कसं काय? मला पहिल्यांदा धक्का बसला की ठीक आहे, कुणीतरी आलाय त्यांच्याकडे आणि ते पिक्चर तयार करतायत आणि आपण थोडंसं सगळे करू, असा उद्देश असेल असं म्हणण्याचा त्यांचा. पण ज्यावेळी त्यांनी विषय काढला आणि सांगितलं की कथा माझी, पटकथा माझी, सगळं मीच करतोय, आपण सगळ्यांनी ताकद लावून करायची. त्या विषयाची मीटिंग झाली, आम्ही चहा घेतला, गप्पा मारून विषय गेले. त्यानंतर एक 15 दिवस त्या विषयावर पुन्हा चर्चा नाही. मी असा विचार करत होतो की सागरने परत हा विषय आपल्याकडे काढायला नको. आपल्याला 15-20 दिवस मी थांबलो होतो. दुसऱ्या मीटिंगला चेतन सर आणि सागर दोघे आले आणि तो सरप्राईज आणि थोडंसं मॅडम आमच्या थोड्या एक्साइट होत्या की चांगलं दिसतंय, असं काहीतरी विषय दिसतोय. म्हणजे हा. आणि आणि त्यावेळेला या अगोदरही 2-3 पिक्चर आले होते आमच्याकडे. चांगले कलाकार पण होते आणि डायरेक्टर पण. आम्हाला वाटलं की आता हा विषय जो आहे तो आपल्या देशाच्या हितासाठी आहे किंवा सगळं जनतेच्या हितासाठी आहे, आपल्यासाठी चांगला आहे, तर आपण हा का करू नये. सगळ्यांनी मिळून जर केला तर सगळ्याच्या सहकार्याने केला तर चांगला होईल, म्हणून आम्ही इंटरेस्ट घेतला त्याच्यामध्ये. गृहमंत्र्यांकडनं जरा थोडस सिग्नल मिळाला थोडासा. बस. परंतु सागरवर विश्वास, एक व्यावसायिक म्हणून, मित्र म्हणून, आणि त्यांचं नेचर पण बेस्ट गाय, म्हणजे मित्र म्हणून खूप बेस्ट आहे. त्यामुळं इथं सुद्धा चांगली आला. आणि ती कथा ऐकल्यानंतर, मी पण MSc ऍग्रिकल्चर आहे, माझं कृषी खात्याशी, माझं शिक्षण मूळ कृषी खात्याचं आहे. बर. आणि त्याच्यातला एक विषय जो डेअरीचा, माझं MSc डेअरी सायन्स मध्येच आहे. त्यामुळे हे सध्याचे प्रश्न, सध्याचा पुरवठा, उत्पादन, व्यस्त प्रमाण, अडचणी, बाकीच्या अनेक दिवसाच्या भेसळीचे प्रकार माहितीच होते. पण ह्या विषयाच्या अनुषंगानं जे सागर यांनी जे दाखवलेली कल्पकता होती ती मला खूप भावली. असे पिक्चर नाहीत आले कधी, अशा विषयाला हात घालण्याचा धाडस करणारे पिक्चर आलेले नाहीत कधी पूर्वी. त्यामुळे मग तो मनाला विषय खूप आवडला. आता विचार केला, ठीक आहे सागर, आम्ही 1-2 मीटिंग नंतर आम्ही म्हटलं चला ठीक आहे आपण जाऊ पुढं वगैरे. दरम्यानच्या काळामध्ये या विषयाचं गांभीर्य, हा विषय पुढे आल्यामुळे मला समजायला लागलं. मी पूर्वी माहिती होतं, कारण कृषी खात्याशी निगडीत होतो मी. अगदी हरित क्रांतीपासून अगदी ग्रो मोअर फूड किंवा अन्नधान्य, अधिक अन्नधान्य पिकवासारख्या सरकारी योजना सगळ्या माहिती होत्या. त्या सगळ्या फ्लॉप झालेले कार्यक्रम होते. त्याच्यामुळं आलेलं हे परिणामकारक जे विष आहे ते इथं राहिलेलं होतं. त्याच्यावरती म्हणलं हा विषय कुठं कुठं जातोय बघू. पण त्या ज्या पद्धतीनं ते पिक्चर त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला आहे, ज्या इमोशन्सनं असा पुढं गेलेला विषय आहे, त्याला तोड नाही. म्हणजे माणसाच्या मनावर 100% परिणाम करणारा आणि बाहेर खाताना विचार करेल माणूस. आता हा पिक्चर पाहिल्यानंतर कदाचित असं म्हणलं की नाही हे खाऊ का नको, त्याला ते बॅकअप माइंडमध्ये आठवण होईल.
म्हणजे माझ्यातला दुसरा बदल सांगतो मी शेतकरी आहे, मी चांगली शेती करतो, सध्या गावी जातो, शेती करतो. मी त्या मीटिंग नंतर मी जीवामृतचा प्लॅन टाकला, गाईचं संगोपन, गाईची संख्या वाढवली, त्याच्या मूत्र शेणापासून प्रक्रिया करून जे अर्क निघतो त्याचा वापर करून मी शेती करतो. माझी सगळी शेती अगदी 40, 50, 60 अगदी एकर असलेली शेती, त्याच्यामध्ये आम्ही केमिकलचा वापर बंद केला. म्हणजे मी त्यावेळेला सागर यांच्यावर चर्चा केली, जर कुणाला ऑर्गॅनिक गूळ खराच करायचा असेल तर फक्त त्यांना माझ्या शेतातला ऑर्गॅनिक गूळ मिळू शकतो, कारण इथं कसल्याच प्रकारचं केमिकल मी वापरत नाही. केमिकल्स न वापरता शेती करता येते? करता येते. हा प्रयोग तर आता आहे. आता ज्या वेळेला एक 9 अजून किती झाले, 6 महिने झाले सागर, आपले 7 महिने झाले. आता ह्या 3-4 महिन्यात ऊस तुटून जाईल, नोव्हेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यामध्ये. त्यावेळेला लक्षात येईल आमच्या उत्पन्नाचं कसं काय पद्धती राहते. सर कसं आहे, विषयाचा आवाका त्यांना समजल्यामुळं आम्ही इज मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे. म्हणजे कथा, पटकथा हे झालं एका विषयाचं, पण अनेक बांधकाम व्यावसायिक म्हणून यशस्वी माणूस आहे, शेतकरी म्हणून यशस्वी माणूस आहे, ग्रामीण भागाची जाण आहे. या विषयाच्या अनुषंगानं देशाचा मोठा प्रश्न एका मोठ्या व्यासपीठावर येतोय, हे खूप मोठं हे आहे. त्यामुळे मग मला असं वाटलं आपण एक बरोबर मार्गदर्शक सारखं आपण आपलं बरोबर थांबावं. खूप मोठं योगदान त्यांचं आहे, आपल्या खारीचा वाटा सपोर्ट करावा थोडासा, असं वाटलं आणि आम्ही कनेक्ट झालो. हा विषय इतका सेन्सिटिव्ह असताना प्रोड्युसर म्हणून जेव्हा आपण कनेक्ट होतो एखाद्या गोष्टीशी, त्यावेळेला जसं आता मगाशी सागरजी म्हणाले ऍक्च्युली की पैसे किती मिळणार आहेत हा विचार न करता तुम्ही जॉईन झालात. पण असे प्रोड्युसर्स खूप कमी येतो की मला, कारण हा व्यवसाय, हा व्यवहार आहे, ही पूर्ण इंडस्ट्री सगळी कम्प्लीट इकॉनॉमी बेस्ड आहे, त्यामुळे मी जेवढे पैसे गुंतवतो तेवढे पैसे मला मिळाले पाहिजे असं कुठलाही प्रोड्युसर बघेल. पण तुम्ही एकमेकांना ओळखत असल्याचा मोठा फायदा असल्यामुळे तुम्ही लोक जॉईन झालात, त्यामुळे टीम छान झाली. आता हा विषय मांडावा आणि ह्या विषयावर लोकांनी विचार करावा, तर ह्याचा इम्पॅक्ट असा होणार आहे का की तसं आता शंकरराव म्हणाले की आता मी दूध घ्यायचं की नाही, खायचं की नाही, हा सिनेमा भीती निर्माण करणार आहे? म्हणजे कसं आहे की सर तुम्ही नाही, असाल किंवा मी भीती असाल, भीती निर्माण करेल हा असा प्रश्न नाहीये. 2 प्रकार आहेत, भीती निर्माण करणं आणि जागृत करणं, या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भीती आहे, जागरूकता हा वेगळी गोष्ट आहे. मी खातोय तर ह्याच्यामध्ये मला बदल करायला पाहिजे. म्हणजे मी जे आता शेतकऱ्यांच्याकडून घेतोय, शेवटी मागणी जशी असेल तसाच पुरवठा होईल. मी ऑर्गॅनिक आणि चांगलं मागायला लागलो तर मला चांगलं खायला मिळेल आणि तसं शेतकरी पण पिकवायला लागेल, म्हणजे त्याचा परिणाम वेगळा होईल. भीती निर्माण करणारा हा प्रश्न किंवा हा टॉपिक नाहीये, ही जागरूकतेचा टॉपिक आहे. जागरूकतेचा विषय. आता मेनली हा सिनेमा काय सांगतो, हा सिनेमा मुख्यत्वे काय सांगतो लोकांना आणि याचा फायदा कोणाकोणाला होतो? म्हणजे शेतकऱ्यांनी बघावा, पालकांनी बघावा, ज्यांची मुलं लहानाची मोठी होतात, तरुणांनी पाहावा, सर्व स्तरातल्या लोकांनी पाहावा आणि तो का पाहावा? मुळात कोणीही उत्तर द्या. अन्न ही प्रत्येक, म्हणजे लहान बाळापासून, म्हणजे तुम्हाला आम्ही रिसर्च म्हणजे शॉकिंग आहे की छोटं जे बाळ असतं त्याला अन्न आणि पाणी नसतं, त्याला फक्त आईचं दूध दिलं जातं. पण त्या रिसर्चमध्ये आईच्या दुधात सुद्धा पेस्टिसाइड आलेत. हो, इतकी भयंकर परिस्थिती आज देशाची आहे. म्हणजे अशी देशामध्ये कुठलाही म्हणजे भाग राहिलेला नाही जिथं केमिकलचा अतिवापर झाला नाही. म्हणजे अतिवापर सुरूच आहे. म्हणजे अन्न ही प्रत्येक छोट्या, म्हणजे जन्मलेल्या बाळापासून सगळ्यांच्या शेवटच्या अन्नाची दिवसाची गरजच गरज आहे. आहे. त्यामुळं हा असा ठराविक कुठल्या व्यक्तीनं पाहावा, लहान बाळाने पाहावा किंवा कुठल्या व्यक्तीनं, कुठल्या समाजानं पाहावा असं नाही. हा प्रत्येक व्यक्तीनं पाहावा. फिल्म ही म्हणजे प्रत्येक कसं व्यक्तीनं होतं पाहावा. की शेतकरी नेहमी सांगतो की मला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघा, त्याच्या दृष्टीने आपण सहानुभूतीपूर्वक विचार करायला लागतो. मग नंतर असं लक्षात येतं की शेतकऱ्यांमध्ये सुद्धा काही अशी मंडळी आहेत की जी अशा पेस्टिसाइड्स वापर करून त्यांचा आर्थिक फायदा प्रचंड प्रमाणावर नेतो. त्यांचे सुद्धा डोळे उघडणार आहे. हा, कारण काय, पेस्टिसाइड किंवा रासायनिक खतं याचा वापर एकदा केला म्हणजे पुढे 10 वर्ष करावं लागत नाही असा नाही विषय त्याचा.
या वर्षी केला तर पुढच्या वर्षी त्याची अजून ताकद आवश्यकता जास्त वाटते, त्याचा पुन्हा वापर वाढतो, वापर आणि वाढवत जायला लागतो. वाढवत जातो. आणि ज्यावेळेला माणूस एखादा उत्पन्नाच्या अँगलनं विचार करत राहतो, हो. त्यावेळेला तो विचार करत नाही की ह्याचे परिणाम काय आहेत. जर समजा सायंटिफिकली त्याला सांगितलं की एवढा पीपीएमचा डोस द्या, काही अडचणी येणार नाही, तो म्हणतो अरे एवढ्यातनं पण मागच्या वेळेस झालं नाही, काही ही अळी कमी झाली नाही, मी त्याचा अजून डोस वाढवतो. आता नवीन ते प्रकार आहे ॲडेझिव्ह नावाचा एक, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही ज्या वेळेला काही एक पीक सांगतो सर तुम्हाला, मका नावाचं पीक आहे, मका आपण हो मकाची हो घालतो. हो 5 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी मकेला फवारणी हा प्रकार माहिती नव्हता. आम्ही अनेक वेळा मका पेरलेली आहे, उगवलेली आहे, चांगली कंस दाणेदार येतात, कमी खर्चाचं कसलंही आवश्यकता नसलेले पीक. आज परिस्थिती आहे 4 फवारण्या केल्याशिवाय मका सुद्धा हातात पडत नाही आपल्याला. म्हणजे इम्युनिटी एवढी डेव्हलप झालेली आहे बाहेरच्या त्या परजीवीमध्ये, जंतूमध्ये, कीटकामध्ये, की ते कशाला दाद देत नाही. मग डोस वाढवायचा, ॲडेझिव्ह टाकल्यामुळे ते तसंच राहतंय. आता डाळिंब सारखा प्रकार, डाळिंबाचं तर काय नुसतं हवामानात द्राक्ष डाळिंब हवामानात थोडं धुकं पडलं तरी फवारणी आहे. म्हणजे त्याच्यावरती काही ना काही जैविक प्रक्रिया करून काही साध्य होऊ शकतं. पण हे एक आय ओपनर आहे. सागरचा जो काही प्रयत्न, जो काही नाविन्यपूर्ण विषय घेतला आहे, हा अतिशय धाडसाचा विषय आहे. नाही, आता कसं आहे ना, मला सांगा, शेतकऱ्यांनी अशा गोष्टी केल्या, पेस्टिसाइड्स वापरले, मला काय कळतंय त्याच्यातलं? मी आता शहरी भागात आहे, मला अन्न जे मिळते ते मी खातोय. मग मी शहरी भागात राहणारा, किंवा मी रिसिव्हिंग एंडला आहे, मी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या पुढे, हे सिनेमा सांगतो का? हा, नक्की सांगतो सिनेमा हा. की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. आता शेतकरी काय वापरतो हे आपल्याला माहित नसतं, आणि काहीच नाही. तोच टॉपिक आम्ही फिल्ममध्ये घेतलाय हम्म. की नक्की त्याच्यामधून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. हो हो म्हणजे आता तर फिल्म मधला आम्ही कुठला विषय आता मांडणार नाही, कारण तो फिल्म मधला सस्पेन्स आहे. बरोबर. परंतु एक सांगेन की शेतकऱ्यांच्याकडून तुम्ही ज्यावेळेस मेडिकल्समध्ये जाता, हॉटेलमध्ये जाता, जेवण करता, बिल आलं की ते बिल पे करता, वरून टिप देता. मेडिकललाही तसं आहे, तुम्ही मॉलमध्ये जाता, तिथं बार्गेनिंग तुम्ही करत नाही. पण शेतकऱ्यांपाशी जाता त्यावेळेस 5 रुपये 10 रुपयाचं सुद्धा बार्गेनिंग करता तुम्ही. मग शेतकऱ्याला माहीत झालं की मला आता माझ्या मालाला भाव मिळत नाही, हो. मला काय केलं पाहिजे, उत्पन्न वाढवलं पाहिजे. बरोबर. मग त्या उत्पन्न वाढायच्या प्रक्रिया काय आहे की केमिकल किंवा खतांचे हेवी डोस देणे. मग आपण शहरी लोकांनी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांना सांभाळलं पाहिजे. म्हणजे आपण बार्गेनिंग नाही केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या म्हणून, कारण ती गरज आहे. अच्छा. बाकी ह्या गरजा नंतर आहेत. म्हणजे अन्न वस्त्र ही जी मूळ गरज आहे त्यातली पहिली गरज अन्न आहे. हो हो गरज आपण गरजेतच बार्गेनिंग करतो. मग मी बार्गेनिंग करत असेल तर मला मिळणारं ज्या गोष्टी आहेत त्या भेसळयुक्त किंवा केमिकलयुक्तच मिळणार आहेत. हा विचारातला बदल पण एक क्रांती घडवू शकतो. कारण शहरी लोकांचा वस्त्र आणि निवारा याच्यात हो. काही कॉम्प्रोमाइज नाही केले जात, की मला खणखणीत घालायला कपडे खणखणीत पाहिजेत, त्याच्यात जरी कॉम्प्रोमाइज. ग्रामीण भाग आणि शहरी भाग, म्हणजे शेतकरी आणि हा शहरी भाग आहे ना, ह्याच्यामध्ये एक दरी निर्माण झाली. म्हणजे शहरीतल्या लोकांना वाटतं की आम्हाला चांगलं मिळालं पाहिजे आणि स्वस्त मिळालं पाहिजे, आणि शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या मालाला भाव चांगला मिळाला पाहिजे. ही दरी कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न नक्की करेन. जशी हरित क्रांती घडली त्यावेळेस ती गरज होती. म्हणजे लोक अन्ना वाचून मरत होते, त्यावेळेस ती गरज होती हरित क्रांतीची. पण आता खरी क्रांतीची गरज आहे ऑर्गॅनिक क्रांती. आणि ही जर हरित क्रांती नाही झाली ना, तर एक छोटंसं सांगतो. माझा एक मित्र आहे फलटणचा, माझ्याकडं मागच्या आठवड्यामध्येच आले होते. त्यांचा लहान मुलगा आहे छोटा, तर त्या मुलाला इन्शुलन्स दिले जातात 3 टाईम 7-8 वर्षाच्या मुलाला. हाय शुगर, म्हणजे फक्त कॅन्सरच ह्याच्यामुळे होतो असं नाही आहे, बाकीचे पण आजार होते. आता जे लोक आपण मोटापा बघतो, चरबी वाढली, शुगर जास्त आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. हे पूर्वी अशी लोक नव्हती. म्हणजे हे आजार पण केमिकलमधनं किंवा साखर म्हणजे काय, ऊसामध्ये केमिकल्स आहेत, साखर बनवण्यामध्ये पण केमिकल्स आहेत, ते शरीरात जातात आणि त्याचा परिणाम सगळ्या आजारांवर होतो. म्हणजे मॅक्झिमम आजार आहेत हे तुम्ही केमिकल्स खाता याच्यामुळे आहेत. म्हणजे जसे ऑर्गॅनिक क्रांतीची गरज आहे, म्हणजे हे आपण जी पिढी तयार करतोय किंवा जन्माला घालतोय ना, तर ह्याच्याकडे जर आता नाही लक्ष दिलं तर म्हणजे ते राहणार नाही पिढी. म्हणजे 2 गोष्टी आहेत. आपल्याला काय पाहिजे की सुरक्षित घरापेक्षा म्हणजे विकसित घरापेक्षा सुरक्षित घर पाहिजे.
तसं देश आहे की जसं सुरक्षित देश पाहिजे, ठीक आहे, म्हणजे विकसित देश पाहिजे, त्याच्या अगोदर सुरक्षित देश पाहिजे. म्हणजे आम्हाला सुरक्षित खायला मिळालं तर आम्ही सुरक्षित राहू ना. विकास मोठा आहे आणि घरात पेशंट आहे, आजारी आहेत लोक, हेल्थ तुमची चांगली नाही, तर त्या खूप मोठ्या श्रीमंतीला किंवा त्या विकासाला काहीच अर्थ नाही. त्याच्यामध्ये जगामध्ये बॅन असलेले सगळे केमिकल भारतात वापरले जातात. भारतात वापरले जातात. जगामध्ये तुम्ही बॅन केलेले चांगल्या देशामध्ये, विकसित देशामध्ये बॅन केलेले सगळे आपल्याकडे वापरले जातात. तुम्ही सरकारने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं असलं पाहिजे. असा मेसेज थोड्या- जाणार आहे फिल्म मधनं. हो हो, यस यस. सरकारने काय डोळे करायला उघडणार पाहिजे, आहेत. शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि लोकांनी काय करायला पाहिजे. जर ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे सगळ्या लोकांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच क्रांती होईल. आणि ह्या फिल्ममधनं म्हणजे आम्ही काय फिल्म बनवून थांबलोय आणि आमचं काम झालंय असं अजिबात नसणार आहे. जोपर्यंत ती ऑर्गॅनिक क्रांती देशामध्ये होणार नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे ठरवलंय तो लढा शेवटपर्यंत लढायचा. आणि ठराविक काय शेतकरी आहेत ते ऑर्गॅनिक पिकवतात, म्हणजे कौतुक आहे त्या लोकांचंही, स्वतःही चांगलं खातात आणि त्यांना पैसेही चांगले मिळतात. म्हणजे शहरी भागात पण मला लोक सांगा, असे आहेत. आता हाच मुद्दा मी विचारात घेत होतो की ऑर्गॅनिक शेती केली तर नफा कमी मिळतो असं काय आहे का? हो हो, नफा कमी मिळतो असं अजिबात नाहीये, तो एक समज आहे. परंतु मी एखादी चांगली गोष्ट, एखादं फळ दिलं तर त्याला मला 10 रुपये मिळत असतील, तर ऑर्गॅनिकला मला 20 रुपये देणारी लोक पण आहेत. हम्म. म्हणजे माझं उत्पन्नाचा पिरियड वाढतो. म्हणजे मला हे उत्पन्न केमिकल टाकून 4 महिन्यात येत असेल तर ते 6 महिन्यात येईल. जर अच्छा, वेळ म्हणजे गेला तर- कालावधी हां, वाढतो म्हणून कालावधी लोक वाढतो, करत नाही. परंतु पैसे चांगले मिळतात. म्हणजे आहेत लोक हा, मला तेच organic. विचारायचं की लोक पेस्टिसाइड्स का वापरतात तर मग इथे नफा जास्त आहे तर? पेस्टिसाइड म्हणण्यापेक्षा कुठलंही अन्नधान्याचा प्रकार घ्या, अगदी म्हणजे कोंबडीपासून ते दुधापर्यंत, अगदी अंडी सुद्धा. आता मार्केटमध्ये चीजचे प्रकार आहेत, हो, बरेचसे आता पनीर. पनीर आहे. मोठ्या- पनीर आहे, पनीर आहेत. दूध मोठ्या केवढं मोठ्या दूध. कारवाई चालू आहे. नाही, हा म्हणजे मिल्क आता अँड मिल्क प्रॉडक्ट सगळे. सुट्ट म्हणजे काय म्हणतात, किरकोळ विक्रीचे असे फोडलेले पॅकेट विकण्याचा कुणी धाडस करेना. हा अंकुश थोडा एक कृत्रिम जे आपण अन्याय करतोय लोकांच्या वरती तो वेगळा, पण मुळातच हा सागरचा जो विषय आहे ना, सुरुवातच अशी करा की तिथून त्याचा येणारा पदार्थ क्लीन आला पाहिजे. आता कुठल्या तरी इंजेक्शन देऊन वजन वाढवणे कशासाठी चाललंय, नफ्यासाठी चाललंय, किंवा गाईचं दूध वाढायसाठी तिला काहीतरी ऑक्सिटोसिन अमुक तमुक इंजेक्शन देणे. त्याचा बरं ठीक आहे ना, तुम्ही तिचं दूध घेताय, तिच्या शरीराची अवस्था काय, म्हणजे जाणीवा बोतड होऊ न देता ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. आणि या पशूंवर पण परिणाम होतच असेल ना नाही, ह्याचा त्यांच्या. पूर्ण प्रकृतीवर परिणाम आहे. पशु पक्ष्यांवरती परिणाम आहे. म्हणजे पूर्ण माणसावर जसा आहे तसा पशु पक्षी पण काय करतात, तेच अन्न खातात किंवा तेच पाणी पितात. केमिकल जे वापरतो ना त्यातलं बऱ्यापैकी आहे ते नदी नाल्यामध्ये जात आहे, तेच बोरवेलमध्ये येत आहे, तेच पुन्हा विहिरीमध्ये येत. बापरे, हा फार सिरियस मॅटर आहे खरं तर. जे आता भूजल आहे, खालचा साठा आहे भूजलचा, त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल केमिकल आहे. पुढच्या 15 वर्षात हे जर बदललं नाही तर 70 ते 80% लोकांना कॅन्सर कंपल्सरी होणार असं तुम्हाला सांगतो. एवढं डेंजर आहे, कारण हे स्लो पॉयझन एवढं आता स्पीडने वाढलं. कसं असतं, जे स्लो पॉयझन इन हा. प्रोग्रेस, आता ते स्लो ते आता वाढत चाललंय. हळूहळू ते असे Spread वाढत 5 ते 10 चाललंय फुट त्याचं. असं ते एवढं वाढले ना आता. म्हणजे पुढच्या 15 वर्षात तुम्हाला सांगतो 70-80% लोकांना. आपण आता गावरांचा आग्रह धरतो, ही गावरान पाहिजे, ही भाजी गावरान पाहिजे, ते पण ही नाही. पाहिजे, मटकी गावरान पाहिजे. तर ठीक आहे ना, हायब्रिड ह्या त्या सगळ्या गोष्टीचा विषय, सगळ्याचा केमिकलचा वापर करून त्याचं उत्पन्न वाढवणं किंवा असा प्रकार आहे. जर आता गृहिणी म्हणून ज्या असतात त्यांचं यांना बापेक्षा नाही, ते गावरान कोंबडी आणा, हो. गावरान अंडीच पाहिजे. कारण आता काही आपण काही क्लिप बघतो, आर्टिफिशियल अंडी तयार करतायत, हो, हो. दूध आर्टिफिशियल अंडी तयार होत आहेत, तांदूळ अंडे आर्टिफिशियल तयार होतात, तांदूळ सुद्धा प्लास्टिकचे artificial. तांदूळ, साखर. साखर. म्हणजे आपण का नाही, ह्या काही काही गोष्टी आता सोशल मीडियामध्ये सगळा प्रसार होत असल्यामुळं खूप मोठी माहिती मिळते. ह्याचं जर लिंक जोडत गेलो तर एकही गोष्ट सेफ नाहीये, सेफ बापरे. नाहीये. म्हणजे दूध काय, आता ते कुठले कंटेंट आहेत एवढे मी सांगू शकत नाही, पण ते असं नुसतं चोळतात आणि दूध तयार होत जाते, पार त्यात फॅट असते. म्हणजे 1,000 लिटरची टाकी आहे. ते व्हिडिओ पाहिला मी. एवढंच तो केमिकल, एक जग केमिकल ते टाकतो बरं का पाण्यामध्ये.
त्याचा वास पण तसा येतोय, त्याला हात लावला फ्लेवर पण तसा आहे, सगळं त्याचं. ते दूधच नाही, एक शून्य आर्क पण दूध नाही. विचार करा. आणि हे लहान बाळांना आणि वयोवृद्ध लोकांना जास्त दिलं दिलं जातं जातं. प्रोटीन मिळावं हेल्थसाठी. म्हणजे जे आपण काय हेल्थसाठी चांगलं म्हणून देतोय पण विष देतोय. नाही पण मग हा सिरियस नोटवर पिक्चर संपवला का सोल्युशन्स दिली आहेत काही? नाही सोल्युशन हे दिले सोल्युशन. हो, नाही तर मला आत्ताच असं होतंय की बापरे, म्हणजे मला आता अन्न खाताना दूध पिताना तर विचार येणारच आहे. नाही तो पिक्चर at least- पाहताना थोडस ज्या दिवशी होणारच आहे ज्या दिवशी तुम्ही लोकांचं. पिक्चर बघाल त्या रात्री तर झोपणार नाही, कारण हा. तुम्ही तो विचार करा की आपल्या फॅमिली काय दिली काय दुसऱ्या देतोय? दिवशीपासून. कारण तुमच्या ताटात तुम्हाला तेव्हा हे कळणार की माझ्या ताटात सकाळ दुपार संध्याकाळ विष आहे. फिल्म बघितल्यावर तुम्हाला हे कळेल की काय दिलं पाहिजे चांगल्या फॅमिलीला, आपल्या फॅमिलीसाठी काय केलं पाहिजे. ही फिल्म सोल्युशन पण देते, येस येस. मार्ग पण देते की ती आर द वेज की या मार्गाने जा, या मार्गाने जाऊन आपण आपलं प्रोटेक्शन आणि सोशल प्रोटेक्शन सगळं करू शकतो. 24 जुलै ही तारीख आहे. मंडळी, तुम्ही हा संवाद ऐकला, विषय आपल्याला कळण्या इतपत मुद्दाम आमच्या गप्पा होत्या. सगळं तर सांगणं अपेक्षित नाही, मग त्यासाठी फिल्म बघायला पाहिजे ना तुम्हाला. श्रेयस आहे मुळात, म्हणजे आता आपण मराठी वर्गांमध्ये जर विचार केला तर श्रेयस इज नोन फेस, माहितीचा आहे चेहरा. त्यामुळे श्रेयससाठी बघा. हे आमचे मित्रमंडळी नव्याने झालेले हे 2 आणि जाधव साहेब तर मित्रच आहेत. ह्या सगळ्या लोकांसाठी ही फिल्म त्यांनी कळकळीनं मनापासून तळमळीनं केलेली फिल्म आहे. 24 जुलैला ती रिलीज होतीये वर्ल्ड वाईड. बरोबर आहे सागर? येस येस वर्ल्ड वाईड याचे रिलीज आहे. येस. तुम्हाला ह्या गोष्टीचं खूप मला ते एक्साइटमेंट आहे खरं की एक आपली फिल्म वर्ल्ड वाईड जातीये. तर हा जेव्हा नॅशनल लेवलचा सब्जेक्ट होईल त्यावेळेला मला वाटतं सोल्युशन सगळ्यांना मिळालेलं असेल. मनापासून तुम्हाला या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. आणि खरंच मी सांगतो की ती फिल्म सगळ्यांना आवडेलच. नोन चेहरा आहे म्हणून असं नाही, डिकेनचं डिरेक्शन आहे. या डेब्यू डिरेक्शन मी तुम्हाला सांगतो, हे सगळे डेब्यूटंटच आहेत बरं का. म्हणजे सागरजी आहेत ते डेब्यू, त्यांचाही डेब्यू ॲज अ रायटर प्रोड्युसर. चेतनजी जरी या फिल्म फ्रॅटर्निटीमध्ये खूप वर्ष असले तरी त्यांचं ॲज अ डिरेक्टर, सोल डिरेक्टर ही पहिली फिल्म आहे. आणि आमचे मित्र आणि वहिनी यांची ही को प्रोड्युसर म्हणून ही पहिली फिल्म आहे. आम्ही श्रेयस तळपदेंना भेटलो ना, त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की कसं, म्हणजे काय वाटतं तुम्हाला ह्या पिक्चर बद्दल, किंवा तुम्हाला कसे वाटले सीन वगैरे. तर ते म्हणले, मी एक असा सीन केला की मी 2 दिवस झोपलो नाही. म्हणजे ह्या सीनमुळं मी एवढे पिक्चर केले सगळे, पण मला ह्या पिक्चरमध्ये एवढं असं वाटलं की त्या पिक्चरमुळं मी 2 दिवस झोपलो नाही. असं त्या सीनमध्ये एवढं हे होतं. म्हणले दम पण आहे आणि रिअल फॅक्ट आहे म्हणले. स्वतः ते डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत श्रेयस सर. हो, स्वतः स्वतः आहे, पण त्यांनी खूप कौतुक केलं. म्हणजे एवढं चांगलं म्हणलंय. फक्त एक विनंती आहे की म्हटले हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, घाई करू नका. हो, खरं खरं, अगदी खरं, आणि अगदी खरं. मग चेतन सरांनी म्हटलं की सर मोठा ब्रँड पाहिजे आपल्याला पोचवायचं असेल तर. मग झी स्टुडिओला चेतन सरांनी अप्रोच अच्छा, जी स्टुडिओ तर्फे रिलीज करतोय. वर्ल्ड वाईज रिलीज मोठा बॅनर असल्यामुळं ते झीनं आम्हाला खूप मोठी संधी दिली की बनवलंय छान, पण ते पोचलं पाहिजे लोकांपर्यंत. हा एक मेजर मुद्दा असतो चेतन सर, की तुम्ही आता एवढं मनापासनं तळमळीनं फुल इन्व्हॉल्वमेंटनी ही फिल्म केली आहे, तुमचा सोशल कॉज कळलाय, पण ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सगळेच ह्याच्यात डायरेक्टर मराठी, लेखक मराठी, प्रोड्युसर मराठी, सगळीच लोक ना. चॅनल मराठी. चॅनल मराठी. इंडस्ट्रीमध्ये असं हे कोण नाही बाहेरचं. आणि वर्ल्ड वाईज रिलीज करणं म्हणजे खूप म्हणजे कसरतीचं काम होतं. पण तुमची इच्छा आणि भाव चांगला असेल स्वच्छ, तर परमेश्वर नक्कीच त्याला साथ देतो. तसं झालं नक्कीच. परमेश्वराला शेवटी काय गोष्टी असतात ना, ते तसं लोकांच्या ह्याच्यातून ते तो कुठल्या देव तरी त्यांना माध्यमातनं. आशीर्वाद देतो किंवा तुमच्याकडनंच हे होऊ शकतं. तसं काय असे लोक आमच्याबरोबर जे, कारण काय आहे, आजकाल आपण काही लोक, बरेच लोक आपण देवाला मानतो किंवा देवाला पण दूध वाहतात, ते केमिकलच वाहतात. हो ना, मग म्हणजे आता देवाला पण एक साऊथ मध्ये एक खूप मोठं टेम्पल आहे, तिथले काय लड्डू ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल तो डुप्लिकेट हे देत होता. म्हणजे लोकांमध्ये काय घृणता निर्माण झाली आहे. म्हणजे ते लोक देवाला परमेश्वराला सोडत नाहीयेत. म्हणजे एवढ्या विकृत गोष्टी आहेत. आणि
मग देव कधीतरी तो चांगल्या लोकांना एक आशीर्वाद देऊन त्यांच्याकडनं काहीतरी बाहेर काढतो. तसंच एक परमेश्वराची कृपा असेल. तुम्हाला देवाचं साथ आणि देवाची कृपा अशीच मिळत राहो. चांगले चांगले फिल्म्स अजून तुमच्याकडनं होत. आणि आपल्या ह्या चॅनलला तुम्ही या चर्चेसाठी हा विषय दिला. हे फिल्म प्रमोशन मी एकाच फिल्मचं केलं होतं. आमचे एक मित्र आहेत शरद पोंक्षे सर, तुम्हाला माहिती आहे. त्यांची फिल्म त्यांनी अशी तळमळीने केलेली होती फिल्म. ते मला आले होते, ते आमचे गप्पा झाल्या, ते मला म्हणले अरे आपण करूयात. त्यामुळे तेवढी एक फिल्म आणि वर्ल्ड वाईड जाणारी ही पहिली फिल्म. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि साधंसुधं जीवन जगणारे आपण सगळी मंडळी साधंसुधं चॅनलवर एकत्र आलोत. माझी मनापासून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 24 जुलैला रिलीज होणारी ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा. जवळच्या थिएटरमध्ये जा आणि बघा. असं मी नाही सांगणार, लांब असेल ना थिएटर तरी जा आणि बघा, पण ही फिल्म बघा. आपल्या सगळ्यांसाठी तळमळीने केलेली फिल्म आहे. मनापासून या लोकांचंही आपल्याला कौतुक करता येईल आणि त्याच्यातनं जो मेसेज आहे तो आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल. मनापासून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा.